भरपूर सारे मासे गावलेले असतात आणि अशा प्रकारे खवळे लायले जातात. हे सगळे खवळे असतात. तर चला माझ्या व्हिडिओ सुरुवात कर. तर बघू शकता एवढे मोठे असतात. आता उद्या यांची छान अशी रेसिपी करू काही. पहिले चढणीचे मासे शक्यतो कोणा गावनच ना, आणि रात्रीचे जे चढणीचे मासे असतात ते घरीची मजाच काय वेगळी असता. तर म्हणजे अजून एक खोळ गावलेला. भरपूर खवळे चढलेले असतात. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं सुंदर अशा व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओची सगळ्यांका उत्सुकता लागलेली आणि माकासुद्धा. तर फायनली चढणीचे मासे गावलेले असतात त्याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ असा. रात्रीचे चढणीचे मासे ते पण कोकणामध्ये पहिल्या पावसातले कसे धरले जातात ही एक मजाच वेगळी असा. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भरपूर सारे मासे गावलेले असतात आणि अशा प्रकारे खवळे लायले जातात. हे सगळे खवळे असतात. तर चला माझ्या व्हिडिओ सुरुवात करूया. चंदू बघा, ये वरती वरती बघ. माशांच्या वासन चंदू बघा कसा करता. सूर्य मावळलो तसं रात्रीच्या नजाऱ्यात आम्ही माशांका सुटलेलो आणि सगळ्यात सुरुवात झालेली आमची या पहिल्या माशापासनं. हे मासे दिसतात तुमका शांत पण गावनच नाही लगेच सोमते उडी मारून पळतात. तर म्हणजे अजून एक खोळ गावलेला. तर म्हणजे चढण्याचे मासे घरीची एक मजा वेगळी असते. मी पहिल्यांदा अनुभव घेते. तर खवळं गावलेला जो खवळं शांत असते एका जागी, तो इझी आपण या शेंडीन धरूक शकतो. त्यामुळे मी पण प्रयत्न केलेला असं. तुमच्याकडे मासे चढले का नक्की कमेंट करा. आता आम्ही अजून थोडंसं बाग फिरायला घेतो. पाऊस नाही त्याच्या अगोदर आमच्या चढणीचे मासे धरूक आहे. रात्रीचे असे मासे धरून फिरणं एक अलग लेवलचं सुख असं आणि खूप मज्जा येतात. एकदा वापल्यात उतरल्यानंतर मासे धरूक सुरुवात केलं उशेंडी टाकून. आणि जसं जसं आमका समजायला लागला की मोठे मासे असतात आणि भयंकर मोठे मासे असतात. तुम्ही बघू शकता की एकदम मोठं खवळं असा तो. त्यामुळे अजूनच धरूची मजा काही वेगळी येता. तर अशी बॅटरी घालून शोधूचे लागतात मासे. आणि चढणीचे मासे असतात हे एकदाच गावतात पहिल्या मोठ्या पावसात. नंतर नाही वर्षभर मग वाट बघूची लागता. तर तिसर आता खवळं थारलेला म्हणजे तो एका जागी असा. पळातात ना लगेच.
यो हा तर बाहेर येते असा खवळ जाऊ नये तू ह्या साईड वैस वैस बघ असं गेलं तरी सर योग आता खवळा थारलेलो हा बघ्या गावता काय तो गावलो असतलो पाणी जात त्यांका मारत हारलेलो असतो तर शोधाशोध चालू असं माशांची ते चपळ असतात मासे असतात ते चढण्याची जर सहज गावनत नाही गावलो किती खवळे आणि असं वाटतं आवाज येता पाण्याचा ते बघतो बघ तिसरकडे तर असतं लगेच त्यांची मुवमेंट दिसतं अंधार असलो तरी सुद्धा ते बघे गावलो असतलो मोदीकडे फार फार वाटतात तो बघ नाही दिसत गावले चल तो बघ तरी जवळपास भरपूर मासे गावलेले आणि आमचा अजूनही शोधकार्य चालू होता खवळे खाण्यापेक्षा धरूची एक अलगच लेवलची मज्जा असा कारण की ते मासे रवणत नाही जो मासो एका जागी झोपलेलो असता थारलेलो असता तो सहज शेंडी गावता पण त्यात एका जर चाहूल लागली शेंडी पण टाकताना बरोबर टाकूशी लागता योग्यरित्या नाही तर तो लगेचच कसं निष्ठान जाताना हे नवलच असा तर भरपूर आम्ही सगळा फिरान घेतलेलं पाऊस लागल्यामुळे पाणी पण खूप झालेला चलताना पण सगळं त्रास जाय जर पाणी गढूळ झाला तर माशासुद्धा दिसायचे नाही ते का नितळ पाणी भया तर रो वगैरे पेरलेलं होतं चंद्राचा प्रकाश इतकं होतं आज चांदणा होता त्याच्यामुळे बरा पडा होता आणि माशांका जर गेला असेल तुम्ही सुद्धा तर तुमच्यासोबत बॅटरी एक चांगल्या फोकसची लागता बॅटरीमुळे मासे आणखी गावतात मन भरा ना आता भरपूर मासे धरले होते तरी पण अजून धरीसारखे वाटत होते खूप वेगळीच मजा होती मी आपण 2दा मासे पकडलं आहे म्हणजे चांगला एक अनुभव घेतला आहे काय तर ह्यो मेन पॉईंट आहे सो जिसर खवळे चढतात जास्त प्रमाणात तर हिसरसून त्यांची वाटा वरती चढत जातं तसे तर आता आम्ही खालच्या भागात जातो काय गेलो तर असे पळातात लगेचच भरपूर पाणी आहे
मासे शोधूची मजाच काय वेगळी असा. विसरसून हे त्यांचं वर जाण्याचा मार्ग असा. गावलो तरी हो बघा मोठं मासं गावलेला. तर ह्याच्यात धरून धरून ठेवतो सगळे मासे आहे ते. गावलो नाही गा, शेंडी टाकल्यानंतर रापान बघूचा लागता. असा असा कुर्ली पण गावलेली हा. डेंगे फुलं येतात. तर बॅटरीचं ना फोकस येत चांगलं तर ते चांगल्या प्रकारे मासे दिसतात. आणि अडे शोध कार्य चालू असा. आणि बेडूक सगळे ओरडाक लागलेले असतात पाणी खूप झाल्यामुळे. पूर्ण वापलेत मी असं पाणी भरलेला त्याच्यामुळे मासे चढलेले असतात. आज आणि उद्या सकाळी तेवढेच, त्यानंतर ते उतारतात. मग पुन्हा वर्षभर वाट बघूची लागता. मासे चढले, चढणीचे मासे चढले ह्या एक वाक्य हडेसून तडसल्या कानाक लागला की एकही माणूस घरात शांततेने झोपाक शकणार नाही. सगळेजण मासे धरण्यासाठी खूप उत्सुकता असतात. आज तर चांदणा पण खूप होता, तरी बऱ्याच भागांमध्ये अजूनही मासे चढाक नाही आहेत. हिसरचा या पाटियातल्या पाण्याने असतं, त्यामुळे दरवर्षी अंदाज असतो हिसरच्या माणसांका की या भागांमध्ये मासे चढतले आहेत. जाळा टाकण्यापासून ते आतमध्ये मासू गावला का नाही हे बघण्यापर्यंतची एक गंमतच होती. मासं नसलो तर त्या माशाचं पाठलाग करीत जाणार, पण मासो माणसापेक्षा चपळ असता हे आम्ही तेव्हा बघितले. भरपूर मजा आली. पाऊस नाही होतो त्यामुळे आमका सहज सोप्या पडला. आणि रात्रीचे कसं बरोच पाऊस लागल्यामुळे ना किड्यांचा भयंकर आवाज होतो, तुम्ही ऐका शकताय. शांतता होती सगळीकडे, त्यामुळे किड्यांचा आवाज जास्त अतिवेगान आमका आपल्याला ऐका येता. तर इतके सगळे खवळे गावलेले असतात. माका दिना धरू असा खवळ जाऊ ना. तू ह्या साईड वैस वैस बघ. मासे इतके गावत ना की ह्यो बाबू तर त्यांच्या पाठसूनच पळत रवा. शेंडी टाकली आणि मासे खालती नसले काय मजाच आहे. परत परत त्या माशाच्या मागे जाणार आणि तो मासे गावापर्यंत मन थारासर म्हणजे खूप मुश्किल जाय. तर फायनली अजून एक खवळो गावलेलो होतो. जितके गावात तितके कमीच होते आमच्यासाठी.
पावला नुसती पुढे पुढे जाय होती, जितके जास्त आणि मोठे मासे गावात तितकेच. कारण की आमका माहित होता परत ही मजा करू केवची नाही, कारण की चढण्याचे मासे पहिल्यांदा चढतात जेव्हा मोठं पाऊस लागतं तेव्हा, नंतर लगेचच 1-2 दिवसात ते उतरान जातात, मग हे वर्षभर वाट बघूची लागता. म्हणजे पाण्यामध्ये तुमका बारीक मासे दिसतात, तो असा मळू जमिनीवर प्रेम करणार आणि जमिनीत धरून राहणार, शांत आपलं पोहत असणार एकमेव मासा म्हणजे ह्यो मासा असा एकदम शांत असतं. आणि ह्या माशामध्ये काट्याचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे ह्यो खाऊक बरं असतं. हो धरतो. बरं होतं बघ. हे धर तरी मोठे खूप छान झाले ते. अण्णा गावलो तो धरणार तसा काय गावलो तर ह्यो मळो मासा, ह्याच्यात काटे कमी असतात. तर मंडळी आमचे आज चढणीचे मासे जे होते ते धरून झालेले असतात. आणि शेंडी असतात, शेंडी असल्यामुळे मासे धरून बरा पडता, सोयस्कर असता ही शेंडी. तर आता भरपूर सारे मासे गावलेले असेल जे तुमका दाखवतं. आणि रेसिपीचा ब्लॉग घेऊन आपण लवकरच येतलो, तर चला तुमका दाखवते आमका कितके मासे गावले ते. होवळ्यानी म्हणजे असे मिक्स मासे गावलेले असत. तर बघू शकता एवढे मोठे असत. आता उद्या यांची छान अशी रेसिपी करू काही. पहिले चढणीचे मासे शक्यतो कोणा गावनच ना, आणि रात्रीचे जे चढणीचे मासे असतात ते घरीची मजाच काय वेगळी असता. पाऊस असलेलो तर अजून मजा नसते, पण मासे कमी गावणं असते, पण ते मस्त मासे गावलेले असतात. तर नक्की कमेंट करा तुमच्या भागांमध्ये सुद्धा चढणीचे मासे चढले काय. आणि संध्याकाळनंतर अचानक पाऊस पडलो त्यानंतर चढलेले असत, त्यामुळे सगळी धांदल आणि गडबड झालेली असा. काय बघा बबलीन चंदूक बघा कसा घेतला ना, दिवसभर असाच घेऊन असतो. शाळेत नाही जाऊ किती सर्दी आली. आणि व्हिडिओ काढते तुझा. नमस्कार मंडळी होऊन बघूया होऊन का सांगतो. नमस्कार मंडळी, जय शिवरात्र. जय शिवराय. जय शिवराय. हा तर आता मी काय करतो सांग बघूया. बबली आमचा मांजरा खेळ पाहता. नाव काय त्याचा? चंदू. चंदू. आणि तुझा? पूर्वा. पूर्वा.